दत्त जयंती येणार. ठीक आहे, मग अशा सद्गुरू चरण स्पर्शावर असलेल्या पावन मुहूर्तावरती तुम्हाला याचा फायदा होणार. तर मी तुम्हाला आता टोटल भोग आणि योगचं तुम्हाला प्रॉपर वर्क फ्रेम असतं, त्याचं एक वर्क फ्रेम आहे, असं स्क्वेअरमध्ये वर्किंग फ्रेम आहे, मी ती तुम्हाला एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्ही कुठे अडकणार नाही. सगळ्यात पहिले भोग आणि योग ह्यामधील फरक काय, हा मुद्दा आपल्या महत्त्वाच्या विषयाला अनुसरून आहे. याच्या आधी भोग म्हणजे काय आणि योग म्हणजे काय ह्या दोघांना वेगवेगळ्या पद्धतीने समजून घ्या. भोग म्हणजे काय, भोग म्हणजे कर्म आणि प्रारब्ध ज्या वेळेला मटेरियलाइज होतात किंवा प्रत्यक्षीकरणावरती येतात, कर्म आणि प्रारब्ध, लक्षात घ्या, कर्म आणि प्रारब्ध हे ज्या वेळेला प्रत्यक्षीकरणामध्ये येतात तर त्या प्रत्यक्षीकरणाचे जे परिणाम असतात त्यांना भोग असं म्हणतात. कर्म आणि प्रारब्ध ज्या वेळेला प्रत्यक्षीकरणामध्ये ज्या वेळेला येतात आणि प्रत्यक्षीकरणामध्ये जे परिणाम असतात त्याला भोग असं म्हणतात. हा झाला भोग, ही झाली व्याख्या भोगाची. आता योग म्हणजे काय, हा, देहातील 16 तत्वांचा लय होणं याला योग असं म्हणतात. देहातील 16 तत्वांचा लय होणं याला योग असं म्हणतात. ठीक आहे, भोगची व्याख्या कळाली, आता योगची व्याख्या कळाली. आता भोगाचे प्रकार किती आहेत, भोगाचे टोटल 3 प्रकार आहेत जे मुख्य आहेत. 3 प्रकारच आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली आपण एक्सपिरियन्स करतो. सगळ्यात पहिले जे भोग आहे, ठीक आहे, ते आहे कर्मभोग. ठीक आहे, जे आपण कर्म केले त्याचा भोग आपल्याला आला, हे सगळ्यात पहिले कर्मभोग आहेत. ठीक आहे, ठीक आहे, जे कर्म आपण केले त्याचे रिॲक्शन आली, ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन. मग ती रिॲक्शन आली, त्याचं जे भोग आहेत ते भोग आपल्या देहाला, आपल्या परिस्थितीला आपल्याला भोगावे लागतात. पहिले कर्मभोग आहे. दुसरं मनोमय भोग म्हणजे मानसिक भोग, मनाला यातना होणं, मनाला पीडा होणं, पण ते देहाच्या बाहेर न येणं म्हणजे मनोमय पीडेचं, अर्थात मनोमय भोगाचं कर्मभोगामध्ये रूपांतर न होणं आणि मनोमय भोगाचा जो त्रास आहे तो फक्त मनापुरती राहणं, याला म्हणतात मानसिक भोग. पहिला आहे कर्मभोग, केलेल्या कर्माचा आहे परिणाम. दुसरा आहे मानसिक भोग आणि तिसरा आहे दैविक भोग. हे 3 भोग आहेत. पहिला आहे कर्मभोग आहे, त्या कर्मामध्ये लक्षात घ्या, कर्मभोग जो पहिला मी सांगितला, पहिले कर्मभोग आहे, दुसरा मानसिक भोग आहे आणि तिसरा दैविक भोग आहे. पहिला जो कर्मभोग आहे, कर्माचे जे फळं आपण भोगतो त्याच्यामध्ये मग शारीरिक कर्म असतील, समजा मी जाऊन कुठल्या भिंतीला डोकं आपटलं, डोकं आपटणं जे कर्माचे जे भोग आहेत, मी हे जी ॲक्शन झाली आहे, भिंतीला जाऊन जोरा डोकं आपटलं, डोकं फुटलं, ब्लिडिंग आलं, मी त्याचे परिणाम भोगले, म्हणजे मी त्याचे भोग भोगले, की मी जी कृती केली, जे कर्म केले त्याचे मी भोग भोगले. पहिलं कर्मभोग आलं, जे कर्म केलं आहे ना, मी समोरच्याचं डोकं फोडलं किंवा समोरच्याला मारलं तर त्याचे भोग मला भोगायचे असतात. पहिले कर्मभोग शारीरिक भोग आहेत. दुसरं आर्थिक भोग आहेत. आर्थिक भोग म्हणजे कसं, कोणीतरी आपल्याला शेंडी लावली, आपल्याकडून पैसे उकळले, आपण कोणाला काहीतरी कामानिमित्त पैसे दिले, तो माणूस पळून गेला. ठीक आहे, घरामध्ये काही अनमोल वस्तू आहेत त्या चोरीला जाणं, आर्थिक नुकसान होणं म्हणजे आर्थिक भोगाचा परिणाम आहे. ठीक आहे, काही चांगल्या ठिकाणी आपण जमिनीमध्ये इन्व्हेस्ट केली, चला तिकडे आपण 1 लाख रुपये टाकून जमीन जी घेतली असते त्याची किंमत 50 लाख झाली, हे भोग आहे. तुम्ही आता ते भोगणार आहात, भोगवटादार आहात तुम्ही. भोगवटादार म्हणतात त्याला, सातब्यामध्ये पण भोगवटादार येतं. विषय कळाला, समजून घ्या मी विषय. पहिले आहे तुमचा कुठला कर्मभोग सांगितला, दुसरा आहे तुमचा मानसिक भोग सांगितला. तर कर्मभोगामध्ये शारीरिक भोग येतात, आर्थिक भोग येतात.
सामाजिक भोग येतात, लोकांकडून उत्पीडन होणं, लोकांकडून तुम्हाला चिडवलं जाणं, ठीक आहे, हे सामाजिक भोग आहेत. समाजामध्ये राहून तुमची प्रतिमा जे कार्य करते त्याचे जे परिणाम आहेत ते समाजाच्या माध्यमातून तुम्हाला भोग रूपामध्ये प्राप्त होतात. तर हे 3 आहेत कर्मभोगामध्ये: शारीरिक भोग, आर्थिक भोग आणि सामाजिक भोग. हे सगळ्यात पहिलं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं कर्मभोगाचं. दुसरं जे भोग आहेत ते मी तुम्हाला सांगितलं मानसिक भोग किंवा मनोमय भोग. मग मानसिक भोगामध्ये सगळ्यात पहिले कुठला भोग येतो? सगळ्यात पहिले येतं मानसिक भोगामध्ये डिप्रेशन, अर्थात तणाव. सगळ्यात पहिले मानसिक भोगाचा सगळ्यात पहिला जो त्रास आहे तो आहे डिप्रेशन, अर्थात तणाव येणं, मानसिक तणाव, डिप्रेशनमध्ये जाणं. हा सगळ्यात पहिला भोग आहे मानसिकचा. दुसरा भोग कुठला आहे मानसिकचा? तणाव. त्याच्यानंतर पुढचा जो भोग आहे त्याच्यामध्ये आहे मानसिक संतुलन बिघडणे. इट इज कॉल्ड अ मेंटल डिसओरिएंटेशन. मनाची एकाकार अवस्था नसणे, भटकणे. पहिले तुम्हाला सांगितलं डिप्रेशन सांगितलं, पहिले तणाव येणं जीवनामध्ये, काही कारणामुळे तणाव येत असेल. दुसरा मेंटल डिसओरिएंटेशन किंवा मानसिक संतुलन बिघडणे, मेंटल इम्बॅलन्स. समजून घ्या, पहिले डिप्रेशन येणं, दुसरं मेंटली इम्बॅलन्स होणं. ठीक आहे, ठीक आहे, हे दुसरं झालं. आणि तिसरं मनोमय भोगमध्ये तिसरं आहे की म्हणजे आपण एक फोबिया होणं. फोबिया म्हणजे काय की भीती वाटणं. मी हे नाही म्हणत की समोर काय दिसलं आणि भीती वाटली. अचानक काही समोर आलं, उंचीवर गेलो, खाली बघितलं, भयानक भीती आली, चक्कर आली. हा मानसिक भोग आहे. समोर काही असं अघटित घटना तुम्हाला पाहिल्या, समजा रेल्वे ट्रॅकवरती तुम्ही समजा कोणाचं मुंडकं उडालेलं तुम्ही डेड बॉडी पाहिली की तुम्ही ध्यास घेतला, तुम्हाला भीती वाटली. हा मनोमय भोग आहे. हा हे मनाचे कारक आहेत, हे भोगाचे कारक आहेत. सगळ्यात पहिले डिप्रेशन तुम्हाला सांगितलं, दुसरं मेंटल डिसऑर्डर सांगितलं, तिसरा एक फोबिया आहे. हा फोबिया जो आहे हा कुठलाही होऊ शकतो. ठीक आहे, मी हे नाही म्हणत की समोर भूतप्रेत दिसलं आणि भीती वाटली नाही. सिच्युएशन, तुम्हाला कुठल्या व्यक्तीची भीती वाटत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही बघाल तर पटकन तुम्ही घाबरून जात असाल. परिस्थिती बघितली तर तुम्ही घाबरून, घरासमोर कोणाच्या घरासमोर मयत आहे तर तुम्ही मयत बघून तुमच्या मनामध्ये धाकधूक 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 होत असेल तर ते मानसिक भोग आहेत. हे मानसिक भोग आहेत. ठीक आहे, पहिलेच तुम्हाला मी सांगितले कर्मभोग सांगितले, दुसरं मी तुम्हाला सांगितलं मानसिक भोग सांगितले किंवा मनोमय भोग सांगितले. तिसरं मी तुम्हाला सांगतोय आहे, तिसरा जो भोग आहे ते आहे आपण म्हणतो त्याला दैविक भोग. हा दैविक भोग जो आहे हा कर्मभोग आणि मनोमय भोगापासून निराळा आहे, वेगळा आहे. मग दैविक भोगामध्ये सगळ्यात पहिला कुठला भोग असतो? कुलदेवतेचा शाप घरामध्ये. कुलदैवत, कुलदेवतेने रिंगणात बसवणं किंवा कुलदेवतेने शाप देणं, तर हा सगळ्यात पहिली भोग आहे. ठीक आहे, जो भोगावा लागतो पूर्ण घराला, दैविक भोग म्हणतात त्याला. ठीक आहे, हा पहिला प्रॉब्लेम आहे दैविक भोगाचा. कुलदेवतेचा शाप बसणं किंवा कुलदेवतेने रिंगणात बसवणं किंवा कुलदेवतेकडून प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळा उत्पन्न होणं, हा सगळ्यात पहिला त्रास आहे दैविक भोगाचा. दुसरा कुठला भोगाचा त्रास आहे ह्याच्यामध्ये? दैविक भोगामध्ये पितृदोषाचा त्रास असतो. पितृभोग म्हणतात त्याला. पितरांचे जे भोग असतात तेच भोग सायकल फॉर्ममध्ये जन्माला आलेल्या त्या घरातल्या सदस्यांना लागू होतात. ह्याचं मी तुम्हाला उदाहरण पण देतो. पहिले तुम्हाला कुलदेवतेचं सांगितलं, कुलदेवतेचा शाप आहे किंवा कुलदेवतेने रिंगणात बसवणं आहे, कुलदेवत आडवं जाणं आहे, पहिला प्रॉब्लेम आहे दैविक भोगाचा. दुसरा त्रास कुठला आहे? पितरांचा त्रास आहे. तो पितरांचा जो त्रास आहे तो भोग आहे, तो त्या घरात जन्माला आलेल्या त्या कौटुंबिक सदस्यांना तो भोगावा लागतो. काही घरामध्ये कौटुंबिक सदस्यांमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये एन्क्वायरी जर कराल तर एकच आजार सगळ्या घरामध्ये सगळ्यांना असतो. एकच आजार असतो सगळ्यांना, एकच घटना पूर्ण फॅमिलीजमध्ये घडत असते. तर हे जे धागेदोरे आहेत ते पितरांच्या भोगातून आलेले असतात, ते तुमच्या घरामध्ये उतरलेले असतात आणि तुम्ही सगळे ते भोग भोगत असता.
पहिले कुलदेवतेचा भोग सांगितला, दुसरा पितरांचा भोग सांगितला, विषय समजला. तिसरा आहे वास्तूचा जो भोग असतो. ही वास्तू जी आहे, ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहता ती वास्तू दिशा आहे, विदिशा आहे, दिशा तिच्या कापलेल्या आहे, नको त्या दिशेला टॉयलेट बाथरूम बांधलेलं आहे, नको त्या दिशेला पाण्याचा साठा आहे, परत स्वयंपाकघर नको त्या दिशेला आहे, घराची एंट्री नको त्या दिशेला आहे, घराच्या पुढच्या आवारात काय आहे, घराच्या मागे काय आहे, घराच्या बाजूला काय आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. मग तो वास्तू दोषाचा भोग जो असतो त्या घराच्यानं लागतो. आता माझ्याकडे अपॉइंटमेंट झालं, त्याच्यामध्ये सुद्धा वास्तूमध्ये जो त्रास झाला त्यातूनच घरामध्ये आजार पण पकडलेले आहेत, त्यातूनच घरामध्ये कॅन्सरसारखे खूप गंभीर आजार झालेले आहेत. तर हे भोग जे आहे, भोग त्याच्यामध्ये टोटल 3 प्रकारचे भोग आहेत. पहिले आहे तुमचे कर्मभोग, दुसरा मानसिक भोग, तिसरा दैविक भोग. कर्मभोगामध्ये मी तुम्हाला सांगितलं, मानसिक भोगाचं पण सांगितलं आणि दैविक भोगाचं पण तुम्हाला मी 3 गोष्टी सांगितल्या. हे झाले भोग. कळलं? तर भोग आणि योग मध्ये आता काय फरक आहे ते सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतो. आतापर्यंत जे एक्सप्लेनेशन दिलं ते तुम्हाला लोकांना टॅली करता येईल. ठीक आहे. भोग म्हणजे डिफरन्शिएशन, म्हणजे विघटीकरण म्हणजे विघटन होणं, म्हणजे डिफरन्शिएशन होणं, विखुरले जाणं. म्हणजे एक वस्तू आहे, ही वस्तू आहे, या वस्तूचं विघटन होणं म्हणजे बारीक त्याचे कण तयार होणं. या वस्तूचं विघटन होणं म्हणजे ही वस्तू पसरणे, डिफरन्शिएट होणं. या वस्तूला तुम्ही फोडून तिचे भुकटी करणं, पावडर करणं, हिला म्हणतात विघटन. तर भोग मीन्स डिफरन्शिएशन. तुम्ही काय करता, तुम्ही जन्माला आल्यानंतर लहानाचं मोठे होता, समज येते, लग्नाच्या आधी नको ते धंदे, लग्नानंतर नको ते धंदे, आहे की नाही. मग ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये आपली जी प्रकृती आहे, ही जी प्रकृती आहे ती विघटन होतं, ती ब्रेक होते. कशामध्ये ब्रेक होते? विषय भोगामध्ये ब्रेक होते, काम भोगामध्ये. विषय जे भोग असतात त्याच्यामध्ये मग ते तुमचा पहिला जो भोग मी सांगितला तोच भोग याच्यामध्ये आहे. विषय भोग लिप्त आहात, विषयामध्ये इंटरेस्ट घेता, चर्चेमध्ये इंटरेस्ट घेता, चर्चा करण्यात खूप इंटरेस्ट. काही लोकांचं अध्यात्म चर्चेवर चालतं, काही लोकांचं अध्यात्म फक्त चर्चेवर चालतं. त्यांना चर्चा केली की त्यांना असं वाटतं की आम्ही अध्यात्म केलं. हा मोठा गोड गैरसमज आहे. हा मोठा गोड गैरसमज आहे की लोकांना असं वाटतं की आम्ही चर्चा केली, आम्ही फार मोठा अध्यात्मात तीर मारला. हा फार मोठा गैरसमज आहे. मग विघटन होणं म्हणजे मनाचं, शरीराचं विघटन होणं, त्याला म्हणतात भोग. बॉडी विखुरली जाते, वैचारिक स्वरूपामध्ये विखुरली जाते, शारीरिक स्तरामध्ये बॉडीचे पूर्णपणे जे काही स्पिरिट्स आहेत, बॉडीची अभिव्यक्ती आहे, बॉडीचा सूक्ष्म देह आहे तो विखुरला जातो. त्याने काय होतं की फक्त आणि फक्त स्थूल देहाचा कारक जो आहे तोच फक्त श्वासापुरती जीवन जगत असतो. श्वास संपले, शरीर संपलं. भोग म्हणजे डिफरन्शिएशन. योग म्हणजे काय? योग म्हणजे इंटिग्रेशन. भोग आणि योग हे नदीचे 2 किनारे आहेत जे कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. हे 2 किनारे आहेत. हा भोगचा किनारा आहे आणि हा योगचा किनारा आहे आणि मधून प्रवाह आहे. मग भोग जो आहे, हा जो भोग आहे हा डिफरन्शिएट करणारा आहे, हा डिफरन्शिएशनवर चालतो. हा जो आहे हा इंटिग्रेशनवर चालतो. इंटिग्रेशन म्हणजे काय? कोण सांगेल मला? एकत्रीकरण, लय होणं. रामोचित्त लय, हा म्हणजे रामाच्या चित्ताचा लय होणं, एकत्रीकरण. इंटिग्रेशन म्हणजे एकत्रीकरण. योग म्हणजे एकत्र करणे. जन्माला आलोत, विषय भोगातून लिप्त असलेलं मन बाहेर काढून दत्तचरणी समर्पित होणं. विषय भोगामध्ये लिप्त असलेली वृत्ती बाहेर काढून महाराजांना समर्पित करणं आणि सद्गुरू निर्धारावरती, सद्गुरू आज्ञेवरती जीवन व्यतीत करणं. म्हणजे काय करणं? काकडे आरती दत्ता तुझला ओवाळू, प्रेम भावे तुझे चरण हृदय कवळू. माया अविद्या एकत्र करुनी काकडा केला, प्रेमानुस्वरूपानुस्मरण भिजविला. आहे ना? म्हणजे माया अविद्या एकत्र करुनी काय केलंय? महाराजांच्या
काकडामध्ये काय आलेलं आहे? माया अविद्या एकत्र करुनी काकडा केला. एकत्र म्हणजे काय केलं? म्हणजे योग केला. ही जी आरती आहे ही दत्त मंदिर माणगावला श्रीमद परिमंस परिव्राजकाचार्य श्री सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती टेंबेश्वर महाराजांनी लिहिलेली आरती आहे महाराजांची. महाराजांनी या आरतीमध्ये सांगितलेलं आहे की मी ह्या आरतीमधून फेरी मारणार आणि ज्या आरतीचा नित्यनेमाने पाठ करतील त्यांच्यावरती माझा कृपा कटाक्ष राहणार. म्हणजे कशावरती कटाक्ष राहणार महाराजांचा? भोगवर राहणार का योगवर राहणार? विखुरले जाण्यावरती योग महाराजांचा कटाक्ष राहणार आहे का एकत्रीकरणावरती कटाक्ष राहणार आहे? हा, माया अविद्या एकत्र करून काकडा केला. भोगमध्ये माया अविद्येला भोगतात, मजा घेतात, मजा मारतात, माया अविद्येची मजा मारतात. योगमध्ये माया अविद्या एकत्र करून काकडा केला म्हणजे काय केलं? योगमध्ये इंटिग्रेशन केलं. योगमध्ये इंटिग्रेशन केलं. इंटिग्रेशनमध्ये काय केलं? 16 तत्व एकत्र केले. 16 तत्वामध्ये माया सुद्धा आली, अविद्या सुद्धा आली. बरोबर? म्हणजेच काय की तुमचं जे भोग आहे हे बहिर्मुखीची कारक आहेत, योग हे अंतर्मुखीचं कारक आहे. संभोग जो हा विषय आहे हा या भोग तीरावरचा आहे. समाधी जो विषय आहे हा या योग तीरावरचा विषय आहे. मग संभोग से समाधीचा जो विषय आहे हा विषय आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही शांतपणे बसा, तुम्ही ह्याच्यावरती सगळ्यांनी होमवर्क करा, रिसर्च करा. हा दिशाभूल करणारा जो विषय आहे हा लोकांमध्ये मांडला गेलेला आहे. संभोग, भोग आणि योग, समाधी ही योग आहे, ही योग अवस्था आहे. दोघांमध्ये मोठा प्रवाह आहे. दोन्ही नदीचे किनारे कधी एकत्र येऊ शकत नाहीत. तर त्याच्यामध्ये जो संभोग से समाधीचा जो विषय आहे हा एकदम गटारछाप जो विषय, एकदम गटारछाप म्हणजे गटार पण फेल असेल. मी तर म्हणतो नाला, खाडीपेक्षा घाणेरडा विषय. संभोग से समाधी हा खाडीपेक्षा घाणेरडा विषय आहे, सांगण्याचा अभिप्राय माझा आहे. तर त्याच्यामध्ये संभोग से समाधी हा विषय नाही येत, त्याच्यामध्ये संयोग से समाधी हा विषय येतो. संयोग, न्यास, संन्यास, योग, संयोग, मुख, सन्मुख. तुम्हाला विषय कळायला फक्त आणि फक्त काय केलं? जिकडे संयोग से समाधी व्हायला पाहिजे तिथे संभोग लावून टाकलं. तुमच्या कामाला, तुमच्या आयुष्याच्या मागे संभोग लावून टाकलं. म्हणजे तुम्ही आयुष्यात कधीही तुम्ही सद्मार्गावर चालू शकत नाही, म्हणून हे अशा मागे तुमच्या हे लावून टाकलं. चला, शब्दाचा असा फेरबदल केला ज्या शब्दाने प्रकृती बनते, बिघडते, त्या शब्दाचा खेळ मांडला आणि लोकांच्या जीवनाचा खेळ झाला. लोकांच्या जीवनाचा खेळ झाला. विषय कळाला? मग त्याच्यामध्ये संयोग से समाधि होती है, संभोग से समाधि नहीं होती है. संभोग से समाधि नहीं होती है, संयोग से समाधि होती है. ठीक आहे. भोग आणि योग वरती तुमचे सगळ्यांचा होमवर्क तुम्ही करा, नोट्स क्रिएट करा. महिला वर्गांनी, पुरुष वर्गांनी भोग आणि योग वरती सेपरेट 2 वह्या बनवा. मी सांगतो तुम्हाला जर खरोखर महाराजांची प्राप्ती पाहिजे, दत्त महाराजांकडून जर तुम्हाला अनुग्रहाची अपेक्षा असेल तर आजच सुरुवात करा आणि 2 सेपरेट वह्या कोणाला न दाखवणाऱ्या तुमच्या स्वतःच्या वह्या किंवा डायरी टाईप, योग आणि भोग, किंवा एकाच वहीच्या पुढच्या बाजूनी भोग लिहायला असतो की भोगाचा पाडा लय मोठा आहे, तो संपता संपेना. आणि योगचा पाडा त्याच्यापेक्षा मोठा आहे पण त्याची कधी सुरुवात होईना. त्या अर्थी पुढच्या बाजूने भोगाची सुरुवात करा, मागच्या बाजूने योगाची सुरुवात करा. बघूया वही तुमची कुठून भरते. विषय कळाला का मी काय बोललो? एकच वही करा, एकदम भारी ऑप्शन आहे तो. लक्षात घ्या, 100 पानी वही केली तरी चालणार आहे. तुमची कॅपॅसिटी जशी आहे, जसं मी तुम्हाला गुरुवारी सांगितलं महिला वर्गांना की अरण्यात जाण्यापेक्षा घरामध्ये मोठाचा मोठा सोनी ब्रावी असा टीव्ही लावा, म्हणजे घरामध्ये तो टोटल अरण्याचा फील येईल आणि सेफ्टी पण आहे, सिक्युरिटी पण राहील. आता अजून आज एक विषय सांगतो, भोग आणि योगाला अनुसरून एक सांगतो.
घरामध्ये साहेबांना सांगा तुमच्या, किंवा जे वडील आहेत, भाऊ आहेत, त्यांना सांगा की आम्हाला आजच्या आज 100 पानी वही पाहिजे. एवढीशी छोटीशी 100 पानी. ती ती चहावाल्याची लाला टाईप असते ना चोपडी, ती नका घेऊ, मस्त मोठी अशी वही घ्या जी शाळेमध्ये मुलांना आपण देतो लिहायला. हा, शाळेमध्ये आपण मुलांना लिहायला देतो ना, एकच वही घ्या, 2 वही घेऊ नका, का की 2 वह्या मॅनेज करणं तुम्हाला खूप त्रास होईल. आत्ता मी तुम्हाला सांगतो, आणि एवढं भारी सांगतो तर तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतो. वही घ्या. आज रविवार आहे, आज काळ भैरवचा वार आहे, आज संत बाळूमामा, सद्गुरू बाळूमामांचा आज फार मोठा दिवस आहे. ठीक आहे, तर सद्गुरू स्मरण करून आज वही तयार करा. वरती लिहून टाका श्री दत्त ओम काळ भैरवाय नमा श्री स्वामी समर्थ. वर लिहून टाकायचं. म्हटलं महाराज ही वही माझी नाही, ही वही जी आहे ही वही माझ्या या प्रकृतीचं आणि माझ्या या पुरुषाचं माझं हे एक प्रतिबिंब आहे, जे आज मी तुमच्या पायी ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय लिहायचंय आणि काय नाही लिहायचंय हे सगळं तुमच्या हातात आहे महाराज. मला काही माहिती नाही, मी माझ्या प्रकृतीला ओळखत नाही, मी माझ्या पुरुषाला ओळखत. विषय कळाला. वहीचं कसं तुम्ही पॅरामीटर चेक करणार ते सांगतो. सुरुवात तुम्ही भोगपासून करा, काही जन्माला आल्यापासून भोगच भोगत असतो. वहीच्या सुरुवातीपासून श्रीदत्त नामाने भोगाची सुरुवात करा. मी काल तुम्हाला ते पारायणामध्ये सांगितलं की प्रत्येक ओवीच्या अंती मग तुम्ही कुठला ग्रंथ वाचा, कुठलं जीवन जगा, चालता फिरता उठता बसता हाकता मुतता फक्त आणि फक्त श्रीदत्त. हा, मग भोग जो आहे पुढच्या वहीच्या पानापासून भोगचे प्रकार, भोगचा अभ्यास करा. दिवसभरामध्ये काय भोग भोगले एका शब्दामध्ये मांडा. हा, सुरुवात भोगपासून करा. हा, त्याच्यानंतर दिवसभरामध्ये भोग भोगताना महाराजांची सेवा कशी झाली, महाराजांकडून कशा पद्धतीने आपल्याला इंट्युशन्स आले, काळ भैरव सरकारने आपल्याला कशा पद्धतीने पाळलं, कसं पोचलं, याची सुरुवात पाठीमागून करा. हा, आणि भरते वही कुठून बघा. पुढून भोग भोगताना वही तुमची भरते का पाठीमागून योगचा आनंद घेताना तुमची वही भरते, तुम्ही मला सख्याने सांगा. एक 100 पानी वही करा. मला वाटतं 100 पानी वही तुमची एका महिन्यात भरून जाईल. आणि मला सांगा की भोगाची परिभाषा तुमच्या वहीमध्ये जास्त मांडली गेली, योगची परिभाषा कमी मांडली गेली का, भोग कमी होते आणि योगची परिभाषा मागून पुढपर्यंत आली आणि त्यांनी भोगावरती अतिक्रमण केलं. तुम्हा लोकांना कशी वाटली संकल्पना मला सांगा आत्ताच्या आत्ता. एका वहीमध्ये एका महिन्याचा हा तुमचा प्रयोग तुमच्या जीवनाचा. ती वही कोणाला दाखवायची नाही. फक्त मी जे बोलेल ते लिहायचं नाही, ना तर काय बसाल वही घेऊन आणि दादा बोलले तर पटापट मागून योगचं सगळं लिहून घेते आणि दादाला मी टोटल वही 100 पानाची योगमध्ये भरून दाखवते म्हणजे मी योगी. असं नाही. तुमची आत्मसाक्षी आहे, तुमचा आत्मा साक्षीला आहे. तुमच्यासोबत घडणाऱ्या घटना एका शब्दामध्ये तुम्हाला रोज मांडायच्या आहेत. मग त्या भोगच्या पॅरामीटरने तुमची वही भरते का पाठीमागून योगच्या पॅरामीटरने तुमची वही भरते पुढपर्यंत, ते सगळं तुम्ही मला वही भरल्यानंतर सांगणार. कशी वाटली एका वहीची संकल्पना. जीवनाचा पाडा तुमच्या एका वहीमध्ये येणार म्हणजे तुमचं आध्यात्मिक जीवन योग स्वरूपातलं, तुमचं भौतिक जीवन भोग स्वरूपातलं, दोघांमध्ये मांडलं जाईल. कशी वाटली संकल्पना. म्हणजे आज तुमच्यापैकी किती जण वही बनवणार आहे. 100 पानी बनवायची आहे. मस्त महाराजांचं कव्हर वगैरे लावा, मस्तपैकी त्याला वरती सुंदर अक्षरामध्ये महाराजांचं नामस्मरण लिहा आणि भोगामध्ये प्रत्येक ठिकाणी श्रीदत्त नामस्मरण करून भोगचा पाडा लिहायला सुरुवात करा आणि पाठीमागून योगचा पाडा लिहायला सुरुवात करा. बघूया पुढून पाठीमागपर्यंत भोगचा पाडा भरतो का पाठीमागून योग पासून ते पुढपर्यंत योगचा पाडा भरतो. चला वही लिहायला सुरुवात करा आणि वही ठेवा. नाहीतर काय होतंय, घरामध्ये पुरुष वर्गांसाठी सांगतो, महिला वर्गांपासून आपल्या वस्तू वाचून ठेवायच्या असतात. नाहीतर मग त्यांचा तपास असतो, अरे हे काय आहे, मग लपवलं की जास्त उत्सुकता वाढते. मग वही अशा ठिकाणी ठेवा की तिकडे तुमच्या बॅगेमध्ये किंवा तुमच्या ड्रॉवरमध्ये कोणी हात घालणार नाही. 24 तासामध्ये 5 मिनिटं देऊन फक्त लिहायचं. एक चांगली लाल शाईचं पेन सोबत ठेवायचं. एक वही बनवा, स्वतःची वही. त्याच्यामध्ये थेरी नाही लिहायचं, फक्त स्वतःच्या स्वानुभवाचे शब्द लिहायचे. मग पुढून मागे भरते भोगाची का मागून पुढून येतं योगाचं, हे एवढं तुम्ही फक्त बघा. ठीक आहे.